नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। तर आज काहीतरी तुम्हाला नवीन दाखवूया। आणि सध्या तुम्हाला तर माहितीच आहे पाऊस किती चालू आहे बाहेर। आणि असंच आमच्या घराजवळ दोन स्पॉट आहे फिरायला। घराच्या जवळ दोन स्पॉट आहे, तिथं जातोय। बाकी लोकांना माहिती आहे, म्हणजे ज्यांना माहित नसेल त्यांना सुद्धा माहिती होईल की आमच्या घराजवळ कोणते कोणते स्पॉट आहे फिरण्यासाठी। तर तेच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच निघूया। किती गेट ओपन आहे मोजले का तू? तर असं आमचं हतनूर डॅम आहे। तुम्ही नेहमी सतत एबी माझा न्यूज चॅनलला बघत असणार हतनूर डॅम इतके गेट ओपन झाले तेवढे, तर त्याची अपडेट तुम्हाला मिळते। पण आम्ही इथून आमच्या घरापासून 2-2.5 किलोमीटरवरती हे डॅम आहे, म्हणजे धरण आहे। तर आता जवळजवळ इथं गेट ओपन आहे 1 2 3 4 5 ते 6 गेट ओपन आहे। एक दिसत नाही क्लिअरली, पाणी कमी म्हणून आम्ही आलो मित्रांनी आलो। तुम्ही बघू शकता की ह्या झाडांच्या कंडिशनून की इथं कुठपर्यंत पाणी गेलाय, पूर वगैरे आलेला आहे। इथूनच आपल्या ताकदीला पाणी गेलेलं आहे। हाय तुम्ही मागे बघू शकता की बऱ्यापैकी पाणी आहे। खूप भारी वाटतंय, मला तर खूप मजा येते पावसामध्ये। पाऊस सुरू आहे पूर्ण, पाणी ना भरपूर। तर अशा प्रकारे इथं पाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येतं हतनूर धरणाला। आता आम्ही धरणाच्या राईट साईडला आहे। सेंटरला गेले तर बघायला तर पावसामुळे आपण जास्त वेळ थांबता येणार नाही। पाऊस रफ्तार तेज भी हो, बेशक तुम पास हो, अरे वो भले जज्बात हो, अब दिल के पास हो, अब राज मेरे हो, अब तुम हमारे हो, अब सारा कुछ खो। बे जाओ कोई मतलब नहीं, अब कोई फायदा नहीं, दिल नहीं माना नहीं मुझे ये जिद्दी यकीन, ये तोहफे में मिला है, खुशियों का सिलसिला है, मेरा दिल धड़क उठा, कैसे है क्या पता। भुसावळ नागपूर महामार्ग 40 वर वसलेलं हे हिरा मारुती मंदिर म्हणजे श्री दादा हिरा मारुती असेही हे ओळखले जाते। हे एक जागृत देवस्थान आहे। त्याचबरोबर या मंदिरामध्ये भाविक खूप लांब लांबून येतात। पूर्वीच्या काळी या मंदिर परिसरामध्ये पांढरी माती असायची, म्हणून या मंदिराला आणि मारुतीला पांढरीचा मारुती असे म्हटले जाते। त्याचबरोबर मंदिराच्या पाठीमागे मोहम्मदपुरा नाला आहे, त्यामुळे याला मोहम्मदपुरा मारुती असेही म्हटले जाते। आणि हे मंदिर 500 वर्ष जुनं आहे असेही म्हटले जाते। चला आपण दर्शन घेऊन घेऊ। सन 1974 मध्ये नारळ पौर्णिमेच्या दिवशी एकनाथ महाराज या स्थानाला भेट देतात आणि श्री हनुमान भगवान यांच्या श्रद्धेमध्ये मग्न होतात। एकनाथ महाराजांची समाधी तुम्हाला या मंदिरामध्ये सुद्धा बघायला भेटेल। आणि असेही म्हटले जाते की एकनाथ महाराजांनी श्री दादा हिरा मारुती असेही या मारुतीला नाव दिले।
या मंदिर परिसरामध्ये तुम्हाला इतरही मंदिर दर्शन घेण्यासाठी बघायला मिळतात। श्री गोरख महाराज यांच्या हस्ते निमजाई माता, राम लक्ष्मण, श्री शिव मंदिर यांची स्थापना करण्यात आली। मित्रांनो, आम्ही आत्ता हिरा मारुतीच्या मंदिरामध्ये, तर तुला इथं कसं वाटतंय? मस्त वाटतं, पहिल्यांदा आलोय। छान परिसर आहे आणि इथं तुम्हाला म्हणजे दर्शन घेण्यासाठी इतर मंदिरसुद्धा आहे। महादेवाचं मंदिर पण आहे, छान आहे। तर तुम्ही महादेवाचं दर्शनही घेऊ शकता आणि मंदिरामध्ये यायचं असेल समजा तुम्हाला शनिवारी, तेव्हासुद्धा तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता। आता बऱ्यापैकी खूप लोक शिरसाड्याला जातात, तर तुम्हाला जवळ जायचं असेल तर हा मारुती खूप छान आहे, इथं नक्की आहे। इथं एकनाथ बाबांची समाधी सुद्धा आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला शांती, सुख आणि शांतता अनुभवायला मिळते। त्याचबरोबर मोठ्या संख्येने भाविक इथं मानाचा कार्यक्रम करण्यासाठीही येतात। तर हे मंदिर खूप खास आहे, नक्की या मंदिरामध्ये तुम्ही दर्शनासाठी यायला हवं। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा। आपले 2 पेज आहे, आमचं खानदेश आणि दीपाली लक्ष्मण ब्लॉग, तर या दोघंही पेजला नक्की फॉलोसुद्धा करा। हां, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा।